उत्तर महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे कोणते असे आमदार आहेत, कोणते असे नेते आहेत ज्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय किंवा यांच्या तोडीस तोड उमेदवार विरोधी पक्षाला शोधणं कठीण जाणार आहे, ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये राजेश पाडवी, डॉक्टर विजयकुमार गावित आणि जयकुमार रावल हे शहादा, नंदुरबार आणि सिंदखेडा या विधानसभा मतदारसंघातून येतात आणि यांना हरवणं महाविकास आघाडीला जर जाणार आहे किंवा यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यानंतर शिरपूरचे आमदार आहेत काशीराम पावरा, त्यानंतर सुरेश भोळे जे की जळगाव शहरचे आमदार आहेत आणि संजय सावकारे जे की एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती, मात्र ते गेले नाही. तर यांचाही विजय जवळपास उत्तर महाराष्ट्रामध्ये निश्चित मानला जातोय किंवा यांच्या तोडीस तोड एखादा उमेदवार देणं उद्धव ठाकरे गटाला, शरद पवार गटाला जड जाऊ शकतं. त्यानंतर मंगेश चव्हाण यांना आपण सोशल मीडियावर बघितलेलंच आहे, अतिशय चांगलं काम यांचं आहे, यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जातो. गिरीश महाजन हे सलग जिंकत आलेले आहेत, यांच्या तोडीस तोड उमेदवार शोधणं जामनेरमध्ये तरी मला वाटत नाही कोणत्याही पक्षाला शक्य होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर दिलीप बोरसे यांचं नाव आपण फारसं ऐकत नाही, बागलान या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते. यांच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, कारण या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय हे मला जाणून घ्यायचंय. त्यानंतर राहुल आहेरे, डॉक्टर राहुल आहेरे चांदवड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राहुल ढिकळे हे नाशिक पूर्वचे आमदार आहेत आणि देवयानी फरांदे नाशिक मध्यचे आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास यांचाही निश्चय जो आहे, यांचाही विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय. त्यानंतर सौ सीमा हिरे नाशिक पश्चिमच्या आमदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार आहेत, यांचा विजय देखील निश्चित मानला जातोय उत्तर महाराष्ट्रामध्ये. श्रीमती मोनिका राजाळे शेवगाव या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि बबनराव पाचपुते यांचा देखील विजय हा उत्तर महाराष्ट्रामध्ये निश्चित मानला जातोय. हे होते भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्रातील काही असे आमदार ज्यांचा विजय जो आहे तो जवळपास निश्चित मानला जातोय किंवा यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीला अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला उमेदवार देताना खूप विचार करावा लागणार आहे किंवा यांच्या तोडीस तोड उमेदवार देणं हे त्यांना अवघड जाणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मतदारसंघाबद्दल किंवा विदर्भाबद्दल किंवा मराठवाड्याबद्दल देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.